राजांनी हुजऱ्याच्या हातातील तबकातले जरीच्या नकसदार काठाचे सफेद उपरणे उचलले. मोरोपंतांच्या खांद्यावर ते चढवून सदरेकडे बघत राजे म्हणाले, आजपासून मोरेश्वर निळकंठ पिंगळे श्रींच्या राज्याचे पेशवे. आम्ही राज्यावर चालून येणारा गनिम आमच्या डोळ्यांनी पारखू आणि त्यास नतीजा देऊ. राज्यातील कारभार पंतांच्या जागरूक डोळ्यांनी बघू. मोरोपंत घाईवरून गेले. त्यांनी वाकून राजांच्या पायांना हात लावून तो आपल्या मस्तकाला टेकविला. त्यांना खांद्याला धरून वर उठवीत राजांनी त्यांच्या छातीला छाती भिडवत त्यांची ऊर भेट घेतली. पंतांनी जिजाऊंना आणि शंभूबाळांना मुजरा घातला. मोरोपंतांची मुजुमदारी राजाने निळो सोंदेवांना दिली. अण्णाजी दत्तो प्रभुनीकर यांना सुरनिसीची वस्त्रे बहाल केली. पंडितराव हे धर्मशास्त्र जाणणाऱ्या विद्वानासाठी नवे पद निर्माण करून ते रघुनाथ भट्ट यांना दिले. कदरेची ही सदर उठण्यापूर्वी राजांनी नेताजी पालकरांना सुपे भागात धामधूम घालणाऱ्या नामदारा खानाचा बंदोबस्त करण्याची कामगिरी जोडून दिली. सदर उठली. शास्ताखानास कोण हुन्नराने शास्त द्यावी याचा विचार मनाशी झुंजवीत राजे आपल्या महलाकडे निघून गेले. जिजाऊंच्या संगती चालणारे शंभूराजे मात्र एकाच बाबीचा मनात घोळवीत होते. आबासाहेब केवढे साजरे बोलतात. बसत्यास उठता, उठत्यास चालता आणि चालत्यास दौडता केला पाहिजे. हुकुमाप्रमाणे नेताजीराव फौजबंद होऊन सुप्याजवळ नामदारखानाच्या फौजेवर तुटून पडले. हातघाईची चकमक उडाली. जोरावर असलेल्या खानाबरोबर नेताजीच्या शिबंदीचा निभाव लागला नाही. या चकमकीत खासे नेताजीच वर्मी जखमी झाले. त्यांनी माघार घेतली. नामदार खान आणि सरफराज खान नेताजींच्या पाठलागावर पडले, पण त्यांना होल भरून नेताजी राजगडावर वाटेला लागले. जाया झालेले नेताजी राजगडावर आले. राजांनी स्वतः त्यांच्या जखमा जातीने पाहिल्या. तबीबांना नेताजीच्या जखमा औषधी भरून आवळण्यास सांगून राजांनी नेताजींना विश्रांतीचा सल्ला दिला. खुद्द सरनोबतच जाया झाल्यामुळे राजांचे हात आखडले. त्यातच पावसाला सुरुवात झाली. वेडावलेले आकाश मावळावर कोसळू लागले. राजगडावरच्या खासे महालांच्या छपरावरून पागोळ्या पागवू लागल्या. लाल ओहोळ गड उतरू लागले. राजांनी या पावसाळ्यात वाकेनविसीची वस्त्र गंगाजी मंगाजी यांना बहाल केली. पुरे 5 महिने धुडगूस घालून पावसाळा पळाला. 12 मावळातून खबरा येऊ लागल्या. नामदार खानाने पुन्हा उचल खाल्ली होती. तो टप्प्यात येतील ती गावठाण तसनस करीत चालला होता. रोहीर खोऱ्यातून कान्होजी जेध्यांचे चिरंजीव बाजी जेधे यांचे खानाच्या मुलखमारीचे बायाजवार वर्णन करणारे पत्र आले. त्याला उत्तर पाठवण्यासाठी राजे सदरेवर बसले होते. त्यांच्या शेजारी जिजाऊ आणि शंभू बसले होते. बाळाजी आवजी हे चिटणीस राजांच्या तोंडून फुलणाऱ्या मजकुराची फुले लेखणीने कागदावर रचित होते. राजे एक सुरात मजकूर सांगू लागले. बनाम सर्जेराव जेधे देशमुख तपे रोहीर खोरे प्रति राजश्री शिवाजीराजे. मोगल प्रस्तुत तुमच्या तपियात धावनीस येताती म्हणून जासुदांनी समाचार आणीला आहे. तरी तुम्ही तमाम आपले तपियात गाव ताकिती करून माणसे लेकरेबाळे समेत तमाम रयेती लोकांसी घाटाखाली बाका जागा असेल तेथे पाठविणे. जेथे गनिमाचा आजार पोहोचेना ऐशा जागियासी पाठविणे. गनिम दुरून नजरेस पडताच त्याचे धावनीचे वाट चुकवून पळोन जाणे. बाळाजी आवजींनी पत्र पुरे केले. राजांचा दस्तूर घेऊन त्यावर शिक्केमोर्तब केले. मग पत्र थैलीत घालून तिचा फासबंद आवळला. राजांच्या तोंडून पत्राचा मजकूर ऐकताना एका बोलाचे चांगलेच शिक्कामोर्तब शंभूबाळाच्या मनावर पक्के झाले होते.
गनिम दुरून नजरेस पडताच त्याचे धावणीची वाट चुकवून पळून जावे. सर्जेराव जेध्यांना रयतेच्या सुरक्षिततेसाठी पळून जाण्याचा सल्ला जरी राजांनी दिला तरी स्वतःसाठी मात्र शास्ताखानाच्या पुण्याच्या 1.25 लाखी सैतानी गोठात घुसून जाण्याचा बेत निवडला. आता घुसणेच भाग होते पण सोपे नव्हते. राजे रात्रंदिवस त्याचाच विचार करीत होते. हुताशनी पौर्णिमेची रात्र राजगडावर थाळ्याएवढा अंग फुलता चंद्र घेऊन उभी राहिली. होळीच्या मानकऱ्यांनी कानंदखोरीत फिरून ऐनाचे चखोट उंच झाड तोडून ते गडावर आणले. त्याची होळी आंब्याच्या डहाळ्यांनी सजवून ती होळी चौकात उभी केली. घरट्या घरट्यात पोळीवर ताव मारलेले मावळे पगड्यांवर चांदणे घेत होळी चौकात जमाव करू लागले. पुनवेच्या फुलत्या चांदण्यात हलग्यांची कातडी तडतडत फुलू लागली. चौकात जाळून लाकडांचा भला थोरला हुडवा रचला होता. खासेराजे चौकात येऊन त्या हुडव्याला जळता चूड लावून होळी पेटती करणार होते. राजे खासा पेहराव करून फर्जंद शंभूसह जिजाऊंच्या महालात आले. जिजाऊंची पायधूळ घेऊन राजे बालेकिल्ल्यावरच्या होळी चौकाकडे चालले. त्यांच्या तर्फेने बाळाजी आणि चिमणाजी नरेकर, मोरोपंत, नेताजी, फिरंगोजी, येसाजी, केदारजी, जेधे, सिदोजी, थोपटे अशी मंडळी चालली. शंभूबाळाचा हात राजांनी आपल्या डाव्या हातात धरला होता. तांबूलविड्याच्या पाठभर चुन्याची शिकल चढावी तसे गडमाथ्यावर दाट चांदणे पसरले होते. त्या चंदेरी पायघडीवरून सोन्याच्या 2 घडीव मूर्ती चालाव्यात तसे राजे आणि शंभू चालले होते. सरंजामासह राजे होळी चौकात आले. हलग्यांची थरकती तडतड खामोश झाली. मावळ्यांचा चंदेरी गलका थांबला. राजांनी हातात पेटता चूड घेऊन क्षणभर नजर जोडली. त्या नजरेने तो पेटता चूड अधिकच धगधगला. जय जगदंब म्हणत हातचा चूड राजांनी होळीच्या रचलेल्या लाकडी हुडव्याला भिडवला. मावळ्यांनी हर हर महादेवच्या किलकाऱ्यांची होळी उभे केली. हुडवा पेटता झाला. तोंडाच्या हलग्यावर पालथ्या मनगटाच्या टिपऱ्या पडून चढ्या आवाजीत घुमल्या. खाशांसाठी उभारलेल्या चौथऱ्याच्या बैठकीवर राजे शंभूसह विसावले. होळीच्या तांबड्या पिवळ्या प्रकाशात माथ्यावर ढळणाऱ्या चांदण्याच्या आसमानी चवरीमुळे ती 2 रुपये इंद्रपुरीच्या दरबारातील मानकऱ्यांसारखी दिसत होती. पेटत्या हुडव्यात नारळाची मानकरी फळे फेकली गेली. पुरते जळण्यापूर्वी ते नारळ होळीच्या रसरसत्या निखाऱ्यावर अल्लाद बाहेर काढण्यासाठी धाडसी जवान मावळ्यांनी होळीभोवती रिंगण धरले. एकटा मावळा थेट धगीजवळ जात बेधडक फुलल्या निखाऱ्यातून हात घालू लागला. नारळ काही हाताशी येत नव्हता. घालत्या हातावरचे राकट केस मात्र राख होऊन धगीत मिसळत होते. होळी कुणाला जवळ घ्यायला तयार नव्हती. लाकडाच्या गाठी पेटता पेटता फाटकन ठणकत मध्येच फुटत होत्या. होळी आणि मावळे इरेसरीला पडले होते. होळी आपल्या उदरातील दान द्यायला तयार नव्हती. मावळे तिच्या निखाऱ्याच्या आग पेटल्या गोटाला खणती लावून ते बाहेर काढण्यासाठी हट्टाला पेटले होते. झेपावलेल्या एका सर्जामावळ्याच्या हाताला निखाऱ्यातला नारळ एकदाचा लागला. नरड्याची घाटी फुलवून जय भवानी गरजत त्याने होळीच्या उसळत्या आगज्वाळेएवढी बेभान उंच उसळी घेतली. पाय भुईवर टेकताच हातातला नारळ दणकन भुईवर आपटत त्याने त्याच्या ठिकऱ्या उडवल्या. त्याचा तळवा नारळाच्या तापल्या करवंटीने पोळून निघाला होता. पण उरात पेटते काळीज असणारे पोळत्या तळव्याचा हिसाब धरीत नसतात. वा रे वाघा, भले रे माझ्या भादरा म्हणत भवतीच्या मावळ्यांनी त्याला उचलून थेट खांद्यावरच घेतले. इतर होळकरांनी चोफेर उधळलेला चटका देणाऱ्या खोबऱ्या खंडाचा प्रसाद जोंबी खेळून हा म्हणता मट्टही केला. सिदोजीरावांनी त्या मावळ्याला राजाच्या सामने अभिमानाने पेश केले.
बैठकीवरून उठून राजाने त्याचे खांदे थोपटले. त्याच्या हातात होळीच्या मानाचे सोनकडे भरले. सोन्याच्या हातातनी सोन्याचे कडे भर चौकात भरून घेताना त्या मावळ्याला जीवाचे सोने झाल्यासारखे वाटले.